अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, ब्राझील, कोलंबिया, पेरू, अर्जेंटिना, चिली, ग्रीनलँड, रशिया, चायना, जापान, बांगलादेश, नेपाल, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराक, टर्की, इस्रायल, अल्जेरिया, घाना, इजिप्त, नायजेरिया, सऊदी अरेबिया, यूएई, केन्या, सुडान, झिम्बाब्वे, साउथ आफ्रिका, श्रीलंका, इंडोनेशिया, फिलिपाइन्स, सिंगापूर, मलेशिया, न्यूझीलैंड, थाईलैंड, साउथ कोरिया, नॉर्थ कोरिया, भूटान, वियतनाम, आइसलैंड, नॉर्वे, स्वीडन, आयरलैंड, यूके, फ्रांस, जर्मनी, स्पेन, पोर्तुगल, इटली, ग्रीस, स्विट्जरलैंड, हंगेरी, रोमानिया, बल्गेरिया, बेल्जियम, यूक्रेन, डेनमार्क, फिनलैंड, चेक रिपब्लिक, ऑस्ट्रिया, क्यूबा, पोलंड। मंडळी, ही आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील 4 वर्षीय कनक मुंदडा। कनकने अवघ्या 1 मिनिट 36 सेकंदामध्ये 65 देशांच्या राजधानीची नावे सांगून नवीन रेकॉर्ड केला आहे। वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिची नोंद झालेली आहे। आपण तिच्या आई वडिलांकडून जाणून घेणार आहोत की त्यांनी कशा पद्धतीने तिची तयारी केली आणि त्यांना कसं वाटतंय ते। आता रिसेंटमध्ये वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तिची नोंद झाली आहे। 1 मिनिट 36 सेकंद यामध्ये तिने 65 देशाच्या राजधान्या, वेगवेगळ्या 65 देशाच्या राजधान्या तिने सांगितल्या आहे। ऍक्च्युली अगोदर जसं स्टेप बाय स्टेप तिची चालू आहे। ह्याच्या अगोदर तिने भारताच्या राज्याच्या राजधान्या त्याचा रेकॉर्ड एक झालेला आहे। त्याच्यानंतर आम्ही असा विचार केला की मग आता तिला जे वेगवेगळे देश आहेत त्याच्या राजधान्या पण आपण तिला शिकवायला हव्या। 2.5 वर्षामध्येच मला असं आठवते की 2.5 वर्षामध्येच तिने भरपूर देशाच्या राजधान्या ती सांगत होती। तिची तयारी अशी घेतली जायची की तिला जशी आवड होती त्यानुसार आता तिला हे शिकायचं ते शिकायचं असं आम्ही तिला सांगत होतो, तर ती छानपणे रिस्पॉन्स करायची आणि मग आम्ही तिची सुरुवात केली। मॅपॉलॉजी, इंडिया मॅपॉलॉजी जशी आणली होती आम्ही, तसं वर्ल्ड मॅपॉलॉजी आणली आणि तिला देशाचे वेगवेगळ्या देशाचे झेंडे तर तिला अगोदरच येत होते। सर तिच्यामध्ये एक इंटरेस्ट होता की हा देश हा आहे तर ह्या देशाची राजधानी ही आहे, असं बिल्ड करून आम्ही। फायदा हा झाला की तिला जे इंटरेस्ट होतं ना त्यानुसार तिने का स्वतः ते जो वर्ड असायचा, तर फॉर एक्झाम्पल चायना फॉर बीजिंग, तर ती असायची तर ती बीजिंग राजधानी ती घोकंपट्टी म्हणून पाठ नाही करायची, ती स्वतः डिझाईन करायची। बीजिंग म्हणजे हे आहे आणि ते मी असं लक्षात ठेवणार। मग आता तिला तुम्ही कधी झोपेतूनही उठूनही विचारलं तर ती सर्व राजधान्या एकदम मुखपाठ सांगते। रणकला ज्या आम्ही राजधान्या शिकवल्या वेगवेगळ्या देशात, त्याच्यात रणक तिचा मोठा भाऊ ह्याचा फार मोठा हात आहे। ऍज अ मदर आय रिअली फील प्राऊड, फार जास्त अभिमान वाटतोय, फार फार जास्त आनंद होतो। कनकने आता वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्याचं नाव नोंद झालेली आहे। ह्याच्यासाठी संपूर्णतः 100% म्हणता येईल पूर्ण मेहनत त्याच्या आईनं घेतलेली आहे आणि तिच्या भावाने पण, आणि वडील म्हणून मला ना फार अभिमान आहे कनकचा। एवढ्या लहान वयामध्ये कनकनं हा रेकॉर्ड केलाय, त्यामुळे तिचं सर्व स्तरावरून कौतुक देखील होत आहे। अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर।